धाकलगाव येथील बांधावलेला रस्ता मंडळ अधिकारी यांच्या प्रयत्नाने बैलगाडीसाठी खुला. 22 ते 25 एकर शेतीचा चालू हंगामातील प्रश्न तात्पुरता निकाली. अंबड तहसीलदार यांचा निर्णय सर्व शेतकऱ्यासाठी राहील बंधनकारक. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे धाकलगाव येथील रहिवासी शेतकरी बांधव यांची नावाडे वस्ती ते धाकलगाव रोडवरील शेती गट क्रमांक 352 ते 358 मधून 22 ते 25 एकर शेतीसाठी जाणारा रस्ता मागील काही दिवसापासून बंद करण्यात आल्याने त्या शेतकऱ्यांनी अंबड तहसीलदार यांच्याकडे न्यायासाठी अर्ज दाखल केला होता. यावर तत्कालीन तहसीलदार यांनी मंडळाधिकारी संदीप नरोटे यांना पाठवून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन शक्य झाल्यास सर्वसमावेशक प्रयत्न करून प्रश्न निकाली काढा अशा तोंडी सूचना दिल्याने मंडळ अधिकारी नरोटे यांनी 2 ते 3 महिन्यापूर्वी घटनास्थळी दाखल होऊन अर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यासह आजूबाजूच्या 22 ते 25 एकर मधील शेतकऱ्यांचा रस्ता प्रश्न कायमस्वरूपी मार्गी काढण्यासाठी सर्वांनी मिळून शेतीची मोजणी करून बांधावरील रस्ता मोकळा केला जाईल असे सर्वानुमते ठरवून सर्वांच्या संमतीने प्रश्न निकाली काढला होता. परंतु दोन्ही बाजूच्या काही शेतकऱ्यांनी पैशासाठी असमर्थता दर्शवल्याने रस्त्याचा प्रश्न पेंडिंग पडला. आज दिनांक 10 जुलै 2026 रोजी पुन्हा वाद सुरू झाल्याने मंडळ अधिकारी संदीप नरोटे यांना बोलवण्यात आले. त्यांनी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांशी साधक बाधक चर्चा करून अंबड तहसीलदार यांचा आदेश येईपर्यंत शेती गट क्रमांक 352 358 मधून बैलगाडीपुरता शेतकऱ्यांना रस्ता देऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे चालू हंगामापुरते समाधान केले. परंतु कायमस्वरूपी मार्गासाठी अंबड तहसीलदार यांचा जो आदेश येईल तो अर्जदार व गैरअर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहील असे ठरवून तात्पुरता चालू हंगामापुरता मार्ग काढला आणि आज रोजी दोन्ही गटात होणारा वाद टाळला. मार्ग निघाल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मंडळाधिकारी नरोटे आणि पंचांना धन्यवाद दिले. यावेळी बोलताना काही शेतकरी, मला एक सांगा, तुमचा हा रस्त्याचा वाद होता. हा वाद सामोपचारानं तात्पुरता का व्हायना मलमपट्टी झालेली, काय सांगा? हे वाद आम्ही तहसीलला अर्ज केला. मंडळ अधिकारी आपले नरोटे साहेब आलते. इथं आल्यावर गैरअर्जदार अर्जदार सगळे शेतकरी आलते. त्यांच्या सगळ्याच्या थ्रोनी पैसे भरून सेंटर गिंटर काढायचं. तेव्हा सगळे गैरअर्जदार अर्जदार म्हणले पैसे करून हे करायचं, तो विषय मोजणी करायची. तेव्हा विषय मिटला. तर बादमध्ये सर गेल्यावर 1-1.5 महिन्याने गैरअर्जदार पैसे देणार, अर्जदारचे 2-3 व्यक्ती पैसे देणार. तर आज डबल वाद पुन्हा चिघाळा. वाद चिघाळ्यामुळे आम्ही डबल मंडळ अधिकारी साहेबांना कॉल केला. ते कामात असताना वाद असल्यामुळे ते येतो म्हणे. अर्धा घंटे इथं आल्यावर डबल त्यांनी दोन्ही बाजूच्या मान्य ऐकून घेतल्यात. तर सरांनी याच्यातून मार्ग काढलाय. सध्या बैलगाडी इतका रस्ता 8-9 फूट रस्ता देण्यात दोन्ही शेतकऱ्यांनी हे केलाय. म्हणजे बैलगाडी जाण्यापुरता रस्ता, बैलगाडी जाण्यापुरता रस्ता तात्पुरता हे केलेला आहे. आणि मग परत तुमचं जे कायद्यानुसार प्रक्रिया जी आहे ते चालू आहे. जे कोणाकडे असेल ते रस्ता देणार तुम्ही तयार आहे समजा. तहसील मधून जे बाद मध्ये निकाल लागेल ते आम्हाला मान्य आहे. मान्य तहसीलदार साहेब जो काही निकाल द्यावा त्या निकालाच्या आधारावर पुढील प्रक्रिया करणार. तुमचं नाव? अमोल पुंजाराम. दादा, शेताच्या बांधाचा प्रश्न होता, जायचा रस्त्याचा प्रश्न होता, 22 ते 24 एकर शेती पडीत वाद आता सामोपचाराने म्हणजे तात्पुरती मलमपट्टी झाली. शेतकरी म्हणून काय सांगा? शेतीसाठी दिला एक 12 महिन्यासाठी रस्ता. नंतर याला तहसीलदार साहेब कोण रस्ता घ्यावा लागेल, जे काही नियमाप्रमाणे रस्ता घ्यावा लागेल. इथून असो किंवा दुसरी कोण असो त्याला त्या नियमित रस्त्याने जावं लागेल. नियम सगळ्यासारखे सगळ्या मला सारखा त्याला सारखा. तुमचं नाव? माझं नाव विष्णू तुकाराम पवार, धाकलगाव. शेती गट नंबर किती आहे? शेती गट नंबर 358. अच्छा. त्यात नरोटे साहेबाचं बरंच 2-3 चक्र झाल्या तिथं. अच्छा. 358. अजून दुसरा शेती गट नंबर किती? 352. 358 ह्या द्वयच्या तर मलमपट्टी झाली असं तुम्ही म्हणा. मलमपट्टी झाली त्याची. ओके. पण समाधानी आहात का मलमपट्टीवर तुम्ही? वर्षभरासाठी आपण त्याला रस्ता जायला परवानगी दिली. हो ना. म्हणजे पुढे समजा न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तो सगळ्याला इथून आपले फोन येऊ का कोण येऊ, जे कोणाला ते नियमाप्रमाणे द्यावा लागेल. माझं नाव बैरम एकनाथ शेडगे. मी पंच म्हणून इथं आलो आणि बरेच दिवसापासून प्रलंबित होता तो रस्ता. आणि नरोटे साहेबांनी 2-3 वेळेस आले इथं. आणि त्यानंतर आम्ही पंच म्हणून पहिल्या वेळेस बी आलतो. त्यावेळेस बी आमचं असं झालं की दोन्ही शेतकऱ्यांनी रस्ता तात्पुरता द्यावा. नंतर जे शासन
निर्णय काढीन त्याच्यानंतर देव मोठा होईल. आणि आज परत आम्ही आलो इथं, नरोटे साहेबांनी आलो, त्याच्यानंतर आज बी तसाच विषय आला. फक्त गाडी जायपुरता आजचा रस्ता प्रलंबित आहे, तो आज मिटलाय रस्ता. तात्पुरता मलमपट्टी केली, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब जे आदेश देतील त्याला दोन्ही शेतकरी मान्य करावं राहील. हे शेती गट नंबर किती आहे? 358 आणि 352 या दोन्हीच्या सेंटर मधून आज या जायसाठी म्हणजे 22 ते 24 एकर तात्पुरता तात्पुरती झाली. मलमपट्टी झाली. सर, शेतकऱ्याचा प्रश्न होता. त्यांच्या दोन्ही बाजूंचे शेतकरी काही गोष्टीला अडून बसले होते. वेळ प्रसंगी काठा लाठापर्यंत वेळ गेली होती. बरोबर. त्यानंतर मार्ग निघाला आणि आज मलमपट्टी काय केली त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? ह्या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की पुंजाराम पवळ यांनी या रस्त्यासाठी त्यांच्यासोबत अजून काही सहकारी अर्जदार होते, त्यांनी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने मी यांना सर्वांना अर्जदार गैर अर्जदार यांना नोटीस दिल्या आणि नोटीस देऊन किमान 2 महिन्यापूर्वी, अंदाजे 2 महिन्यापूर्वी ह्या रस्त्याची मी स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणी वेळीच मी यांच्यामध्ये अर्जदार आणि गैर दोघांना समजावून सांगितलं होतं. त्यांचा बांधाच्या हद्दीचा वाद होता. बांधाची हद्द ही मोजणी केल्यानंतर निश्चित होणार होती, परंतु तोपर्यंत त्यांना मशागतीचा प्रश्न हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात मी त्याच वेळेस म्हटलं होतं की आपण सर्व मिळून या मोजणीचे पैसे भरू आणि जिथं बांधाची हद्द निश्चित होईल त्या बांधाच्या हद्दीवर आपण रस्ता राहील हे सगळ्यांनी मान्य केलं होतं. आणि तात्पुरतं आज रोजी जसा रस्ता आहे तसं सगळ्यांनी जाण्या करावं आणि ज्यांच्या वावरातून जाण्याचा रस्ता आहे त्यांनी अडू नये असं त्यांनी मान्य केलं. तर सगळ्यांना समजावून सांगून तो प्रश्न तात्पुरत्या ठिकाणी मिटला होता. फक्त यानंतरच्या कालावधीमध्ये काय झालं की ह्या लोकांनी ज्यांनी पैसे भरायला ठरवलं होतं सगळ्यांनी म्हणून, त्यातल्या काही लोकांनी कच खाल्ली आणि ते पैसे न भरल्यामुळे तो प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. नंतर मग परत वाद निर्माण झाला. परत त्यांनी मला सांगितलं आज की सकाळी आज फोन केला मला यांनी की असं झालंय आणि हे लोक पैसे भरत नाही तर त्यामुळे प्रश्न मिटला नाहीये. तर परत मग मी ह्या ठिकाणी आज आलो. या ठिकाणी माझ्यासोबत ते विजय नाझरकर, बळीराम शेडगे, माजी सरपंच हे सर्व पंच लोक होते. त्यावेळेसही यांनी आम्हाला सहकार्य केलं. आजही ते आले. आजही आता मग तहसीलदार महोदयाकडे आपण हे प्रकरण आता चालवणार आहोत. त्यांच्याकडून जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय तो सर्वांना मान्य होईल असं त्यांनी या ठिकाणी कबूल केले. परंतु आज रोजी पाऊस पडल्यानंतर जी काही लोकांनी पेरणी केली त्यांची मशागती पिकांच्या होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आजच्या आज रस्ता आवश्यक होता. म्हणून आज परत सर्वांना समजावून सांगितलं. तडजोडीने परत त्यांना एक बैलगाडी जाईल इतका रस्ता त्यांना आज सगळ्याला कबूल केला. गट क्रमांक 358 चे शेतकरी विष्णुपंत पवळ व 252 शेतकरी भरत केरुबा उंडे यांच्या दोन्हीच्या बांधावरून हा रस्ता असणं आवश्यक होतं असं अर्जदारांचं म्हणणं आहे. परंतु आज रोजी जसा आहे बांध, त्या बांधाच्या भागातून समोर शेतकऱ्यांना जायचा रस्ता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी कबूल केलाय. 20 ते 25 एकरचा प्रश्न ह्या वहितीचा होता, तो आज त्या ठिकाणी सगळ्याला समजून सांगितल्यामुळे एवढ्या 1 वर्षापुरता आज रोजी आम्ही प्रश्न मिटवला आहे. मान्य तहसीलदार साहेब याच्यामध्ये सुनावणी घेऊन पुढे अंतिम निकाल करतील त्याप्रमाणे सर्वांना तो बंधनकारक होईल. म्हणजे थोडक्यात सध्या बैलगाडी पुरता रस्ता आहे आणि ज्यावेळेस तो निर्णय मान्य तहसीलदार वरिष्ठ अधिकारी जे देतील महसूलचे तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक राहील. अगदी बरोबर. आता 1 वर्षभरचा प्रश्न आम्ही मिटवलेला आहे. सध्याला सगळ्यांनी मान्य केले. वर्षभर कोणी कोणाला अडवणार नाही. त्यांना आम्ही हद्दी दाखवून दिले की कुठून जायचं कसं जायचं ते. आणि यानंतर प्रकरण तहसीलदार महोदयाकडे चालेल. मान्य तहसीलदार या प्रकरणात जो अंतिम आदेश करतील तो सर्वांना मान्य होईल असं सर्वांनी सांगितलेलं आहे. बंधनकारक राहील. त्याप्रमाणे नंतर आपण रस्ता मोकळा करून द्यायला परत मी मंडळ अधिकारी म्हणून येईल. बस. आपलं नाव काय? मी संदीप नरुटे, मंडळ अधिकारी वडीगोद्री. दादा, रस्त्याचा मार्गी निकाली निघालाय, समाधानी आहात का किंवा काय सांगा? आहे ना, समाधानी आहे आता 12 महिन्यापुरतं. असं आहे का? हा. अच्छा, मग नंतर काय करणार? नंतर जे वैयक्तिक सरकारी होईल समजा तहसीलदाराकडून ते होईल ना, जे सांगेल ते करणार. हा. त्या नियमाप्रमाणे सगळ्याला बंधनकारक हा. राहील. पण आजच्या घडीला समजा तुम्ही वरिष्ठ म्हणून सगळ्याला सांभाळून घेतलं, सगळ्यांना तुम्हाला सांभाळलं, तुम्ही सगळ्याला सांभाळलं. सांभाळलं ना. तुमचं नाव काय? बाबासाहेब इशीनाथ पवार. भाऊ, मला एक सांगा, रस्त्याचा प्रश्न होता, प्रलंबित होता, तात्पुरता मार्ग लागलाय, काय सांगा? सध्या आता 6 फुटाचा 8 फुटाचा रस्ता हा बांधाच्या बगाट्याने दिला. सर्व शेतकरी असताना यांच्या सामुदायिक मंडळ अधिकारी साहेब देखत. आणि आता जोपर्यंत आता नंतर जे निकाल लागन ते शासनाच्या हिशोबाने निकाल लागन. सध्या 12 महिन्यापुरता तात्पुरता 8 फुटाचा रस्ता बनवला. बैलगाडी जाण्यापुरता हो. रस्ता म्हणून निकाल. तुमचं एक बांधावर शेतकरी म्हणून तुमची काय हरकत नाही? नाही काही नाही. तुमचं पूर्ण नाव काय? गोपाल भारत उंडे. ऋषिकेश किरवा पवार, मी अर्जदारापैकी एक आहे. आज रोजी आमचा रस्ता बंद होता, तर आम्ही तहसीलदारला अर्ज केला. तर माननीय नरोटे साहेब यांनी अर्ज म्हणजे प्रश्न मिटवला होता आमचा. पण परत आपलं म्हणजे परत त्यांची भांडणं झाल्यामुळे आपली म्हणजे
त्याच्यामुळे वाद चिघाळला. त्यांनी परत आज येऊन वाद मिटवला आणि आम्हाला तात्पुरता मशागतीसाठी 7 ते 8 फुटाचा रस्ता बैलगाडीसाठी करून दिलेला आहे. म्हणजे बैलगाडीचा रस्ता मोकळा केला. करून दिलेला आहे. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. आणि नंतर तहसीलदार साहेब जे काही काढतील म्हणजे रस्ता आम्हाला जो काही शासन निर्णय ते आम्हाला मान्य आहे. मान्य आहे.